मुळात लक्षात जर घेतलं तर ही नीट परीक्षेचं भूत ह्या तमाम विद्यार्थी आणि पालकांवरती जे सरकारने आणले आहे हम्म. ते भूत, त्याचा परिणाम थेट या अशा कोचिंग क्लासेस, वाढलेले कोचिंग क्लासेस, इंटिग्रेटेड महाविद्यालय हम्म. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा जो पालक आणि विद्यार्थी हा पूर्णपणे या व्यवस्थेमध्ये बरडला गेलाय. आता जर ही नीट परीक्षा याचं भूत आणि याच्यामुळे आम्हाला वैद्यकीय शिक्षणासाठी जी धावपळ करावी लागते, जी हम्म. स्पर्धा तयार झाली, या स्पर्धेच्या मुळे या अशा अनेक महाविद्यालयांमध्ये, इंटिग्रेटेड महाविद्यालयामध्ये आणि या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची एक स्पर्धा, त्या स्पर्धेचं रूपांतर कुणीतरी असा जो क्लासेसवाला जाहिरात करतो, हम्म. तो जाहिरातीच्या माध्यमातून समोर आणतो की माझ्या क्लासेसमध्ये जो काही विद्यार्थी जो प्रशिक्षित आहे, जो शिकलाय, तो एका मेरिट मध्ये आलाय आणि त्या मेरिटचं रूपांतर मला या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी हम्म. माझा त्या निवड यादीमध्ये नंबर लागणार, या आशेने या स्पर्धेमध्ये तो त्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश प्रवेश घेतो. घेण्यासाठी हम्म. प्रवेश घेतो. आणि हा प्रवेश घेताना काय होतंय तर इंटिग्रेटेड महाविद्यालय, ज्या इंटिग्रेटेड महाविद्यालयामध्ये असं सांगण्यात येतं किंवा महाविद्यालय कोचिंग क्लासेसमध्ये आम्हा विद्यार्थी पालकांना असं सांगण्यात येतं की तुम्ही आमच्या क्लासेसमध्ये जर प्रवेश घेतला तर तुम्हाला महाविद्यालयामध्ये अटेंडन्स द्यावा लागणार गरज नाही. लागणार नाही. हम्म. मग साहजिकच विद्यार्थी आणि पालक या क्लासेसकडे त्यांचा कल वाढत चाललाय आणि त्याचा परिणाम थेट या असे हम्म. हम्म. चुकीचे आणि चुकीच्या जाहिराती, चुकीचे उद्योग करणारी ही जी काय मंडळी आहेत, या त्यांना त्याचा मंडळींमुळे फायदा होतोय आणि हे सेंट्रलाइज झाल्यामुळे तो फायदा आणखीन होतोय आणि त्याचा अल्टिमेटली त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय, पालकांना सहन करावा लागतोय. काही जण या प्रश्नपत्रिका विकत घेण्याची ताकद ठेवत असतील किंवा त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न